मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या ओबीसी सेलच्या प्रमुखाचं नाव माझ्या पुण्यातल्या पत्रकारांना माहित नाही. लाज कोण आहे? अरे तुम्हालाही माहिती नाही. अरे डोकं कपाळ बडवून घेऊ का तुमच्या समोर? अरे पत्रकार बांधवांना माहित नाही ओबीसी सेलचा प्रमुख. अरे काय राजे हो, अरे तुम्ही मोकळे नाही, तुम्हाला नॉलेज अपडेट पाहिजे. ओबीसीला मला एवढे तुम्ही प्रश्न विचारताय, त्या ओबीसी सेल प्रमुखाला प्रश्न विचारला का तुम्ही? योगेश टिळेकर नावाच्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारला का? ओबीसी आज अडचणीत आहे, तुमची भूमिका काय? विचारतो ना मी विचारतो. अरे पण तुम्हाला एवढी गोष्ट माहित नाही राव. अरे तुम्हाला अरे एकही माणसाला नाव सांगता आलं नाही. तुम्ही मला प्रश्न विचारताय, तुम्ही मला ओबीसीचा. अरे एक मिनिट, आता बोलू का मी? हा बोला. बसायला गेलो होतो त्याच दिवशी रात्री 1 वाजता. माहिती घ्या तुम्ही. विषय असा आहे की तुम्हाला भाजपचा ओबीसी सेल प्रमुख माहिती नसेल. तुम्ही लक्ष्मण हाके एक साधा माणूस आहे जो आंदोलन करतो रोज, त्याला तुम्ही शेकडोने प्रश्न विचारा, मी त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. पण ज्याच्यावर दायित्वाची जबाबदारी आहे, ज्या भाजपवर, त्या राज्यसत्तेमध्ये ओबीसी सेलचा प्रमुख तुम्हाला माहित नाही, त्याची लायकी काय? जो ओबीसीच्या प्रश्नावर एक शब्द बोलायला तयार नाही. आता तुम्ही ओबीसी सेलचा प्रमुख बनवलाय महाराष्ट्राचा, की जे कुणालाच माहिती नाही. इथं हे दुर्दैव आहे, ओबीसीचं दुर्दैव आहे. काय न्यायाची अपेक्षा करायची? मगाशी तुम्ही प्रश्न विचारला, ओबीसीला फक्त मतासाठी वापरून घेतंय सरकार. जरांगीला उठ म्हणलं उठ, बस म्हणलं बस, चावी दिली, ते गुरगुर 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 फिरतंय, चावी बंद झाली, स्टॉप होतंय. कोण आहे वो जरांगे? अरे जरांगेच्या मागणीला किंवा जरांगेच्या आंदोलनाचं श्रेय घेण्यासाठी आमदारांची धावपळ असते, मंत्र्यांची धावपळ असते, मुख्यमंत्र्यांची धावपळ असते, प्रशासनाची लगबग वाढते. पण ओबीसीवर कोण बोलायला तयार होत नाही. ओबीसीच्या संदर्भातला एक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये विचारायला कोणी नेता पुढे येत नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्रात. या हे बघा, एकतर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जर काही वेगळं मिळत असेल तर त्याला विरोध असण्याचं आमचं कुठलंही कारण नाही. पण असं धोरण जाहीर करत असताना त्यामागचे निकष काय आहेत? कुठल्या संस्थेनं असा रिझल्ट दिलाय की मराठा समाजांना या योजना दिल्या पाहिजे? तुम्ही नीती ठरवताय, तुम्ही धोरण ठरवताय. हे धोरण ठरवत असताना ती तथ्य कोणती तथ्य आहेत? कुठल्या समितीने शिफारशी केलेत की ओबीसी प्रमाणे मराठा समाज हा प्रचंड मागासलेला आहे आणि या समाजाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे? कुठल्या समितीने सांगितलं? मला वाटतंय झुंडशाहीला बळी पडलेलं जरांगेंच्या आंदोलनासमोर लाचार झालेलं हे सरकार आहे. लाचारी स्वीकारत असताना इतर लोकांवरती मात्र प्रचंड अन्याय करून राहिलेले हे सरकार आहे. ओबीसीच्या कुठल्याही मागणीला केराची टोपली दाखवणारे हे सरकार. 19 मेला आम्ही सुद्धा ओबीसी संदर्भातली जी सब कमिटी आहे मंत्रिमंडळाची, 6 कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तिथं निवेदन, 11 मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं. तिथला जो सचिव होता बहुजन कल्याण खात्याचा या संदर्भातला, तो सचिवच बैठकीतनं पळून गेला, निघूनच गेला तिथून. म्हणजे सचिव सुद्धा ओबीसीच्या मागण्यांची दखल घेत नाही किंवा त्या संदर्भात त्याला काही गांभीर्य वाटत नाही त्या मागण्यांमध्ये. पण दुसऱ्या बाजूला मात्र कुणीतरी उपोषणाला बसतं, कुणीतरी मागणी करतं आणि शासन मात्र त्याला रेड कार्पेट घालतं. हा दुजाभाव आहे. या शासनाचा ओबीसी संदर्भात हा दुजाभाव आहे, सापत्न वागणूक आहे आणि ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे या शासनाच्या माध्यमातून, या निर्णयाच्या साठी जो निर्णय घेतला सरकारनं, प्रचंड चीड आहे ओबीसींच्या मनामध्ये. आक्रमक होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे, आपल्याला डावललं गेल्याची भावना आहे आणि त्याचा रोष ओबीसी कशा रूपाने दाखवून देईल ते तुम्हाला येऊ घातलेल्या काळात बघायला भेटेल. आम्ही तर बोलत आहोतच, आम्ही सभा घेत आहोत, आम्ही मोर्चे करत आहोत, आंदोलनं करत आहोत, पण शासन मात्र आम्हाला बेदखल करतंय. हा आमचा 100% समज झालाय. मागे बोलताना सांगितलं की ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरती अतिक्रमण झाले, कशा पद्धतीने तुम्ही पुरावे पण दिले. आता शैक्षणिक आरक्षणासंदर्भातला हा निर्णय झाला. हे बघा, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक वेगवेगळ्या महामंडळांचा निधी असो. एका बाजूला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपयांचा निधी दिला जातो. एका बाजूला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जेसीबी, पोकलॅन गाड्यांपासून लाखो रुपयांच्या योजना निर्गमित केल्या जातात. पण दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसींच्या महामंडळांना साधा अध्यक्ष भेटत नाही, साधं कार्यालय भेटत नाही, साधा शिपाई भेटत नाही. याच सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना 18 ओबीसीच्या वेगवेगळ्या जातींच्या महामंडळांची घोषणा केली. प्रचंड चुनावी जुमला होता तो. ओबीसींचं मतदान खेचून घेण्यासाठी त्यांनी 18 महामंडळांच्या घोषणा केल्या. पण त्याला ना अध्यक्ष भेटला, ना त्याला ऑफिस भेटलं, ना त्याला एखादा अधिकारी भेटला, ना त्याला एखादा शिपाई भेटला, ना त्याला बजेट भेटलं.
म्हणजे ओबीसीच्या बाबतीमध्ये जर हा न्याय असेल शासनाकडं आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही मराठा समाजाला काय द्यावं काय देऊ नये याच्यापेक्षा ओबीसीला काय दिलंय तुम्ही, मुळात मराठा समाजाची सुद्धा फसवणूक आहे ही खूप मोठ्या प्रमाणात. 0.6% बजेट सामाजिक न्याय हक्काच्या योजनेसाठी ओबीसींना मिळत असेल, 60% ओबीसी. हे काय काय लॉजिक आहे असं धोरण असं निर्णय घेण्यामागं हे आम्हाला कळलेलं नाही. बाकी सर आपण पाहिलं असताना नेहमी मराठा आरक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर हजारो कार्यकर्ते असतील किंवा जरांगे पाटील असतील त्यासोबत अन्यायी त्यांची देखील भरपूर असतात, पण ओबीसीचा आवाज ज्यावेळेस बोलायचा असतो त्यावेळेस मात्र तुम्ही एकटेच समोर येता. हे बघा बाकी नेते मंडळी हे बघा नेते मंडळी हे बघा नेते मंडळींना त्यांच्या भूमिका त्यांना तुम्ही विचारल्या पाहिजेत. खरं तर मी सुद्धा त्यांना विचारतोय की तुम्ही का बोलत नाही. ओबीसीच्या नेतृत्वाला आम्ही हा प्रश्न विचारतोय. अरे जरांगेच्या मागणीला किंवा जरांगेच्या आंदोलनाचं श्रेय घेण्यासाठी आमदारांची धावपळ असते, मंत्र्यांची धावपळ असते, मुख्यमंत्र्यांची धावपळ असते, प्रशासनाची लगबग वाढते, पण ओबीसीवर कोण बोलायला तयार होत नाही. ओबीसीच्या संदर्भातला एक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये विचारायला कोणी नेता पुढे येत नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्रात. कारण ओबीसीला से नाही, ओबीसीला काही म्हणणंच नाही. अरे 400-450 जाती वेगवेगळ्या जात समूहामध्ये विभागल्या गेलेल्या. आता ओबीसीला मी एक तुम्हाला योजनेचं विशेष करून ओबीसी मधल्या भटक्यांसाठी आश्रमशाळा आहेत. का आश्रमशाळा आल्या? कारण त्यांचं शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण प्रचंड आहे. आजही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा ड्रॉपआउट कोणाचा असेल तर विजय एनटीचा आहे. म्हणून त्यांना आश्रमशाळांसारखं धोरण आणलं गेलंय महाराष्ट्रामध्ये. आता मग मराठा समाज हा निकष पूर्ण करतो कसं काय दिलं गेलंय? ओबीसीच्या योजना मराठा समाजाला देण्यामागचं लॉजिक काय? कुठलं संविधानिक तत्व किंवा कुठल्या कमिटीनं कुठला अभ्यास केला आणि मराठा समाज यांच्यापेक्षा मागाचा आहे असं सांगितलंय? सांगू शकतील? कालचं जे धोरण घेणारी माणसं, धोरण जाहीर करणारे, निर्णय घेणारी माणसं याचं उत्तर देतील आम्हाला. बाकी सर, जर ओबीसीच्या निधीला कात्री लागणार नसेल आणि नवीन निधी उभा करून सरकार जर ओबीसीला ज्या योजना देते ते मराठा समाजात देत असेल, विद्यार्थ्यांचं त्यातून जर कल्याण होणार असेल तर तुम्हाला हे बघा, दोन समान भावामध्ये समान वाटणी केली जाते. पण दोन भावामध्ये एक जर हँडिकॅप्ड असेल, फिजिकली हँडिकॅप्ड असेल तर त्याला प्रमोट करणे. अरे ऐका ना 2 मिनिटं. त्याचा प्रश्न काय आहे? समजा 100 रुपये ओबीसीला आहे आणि तुमच्या योजना देताना 200 रुपये दिले जातील, 150 रुपये दिले जातील, जे वरचे पैसे मराठा समाज. मग तुमचा विरोध काय? अरे विषय काय आहे? हे बघा आहे ना लोक आहे मराठा समाजामध्ये ओबीसीला जे मराठा समाजाला दिलं जाणार आहे त्यांना जर वेगळा निधी वापरला, ओबीसीचा निधी आहे तोच ठेवला तर तुम्हाला अडचण काय? हे बघा प्रश्न असा आहे, फक्त मराठा समाजाला का मग सांगू शकता तुम्ही? एकच मराठा समाज मागासलेला आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी सोडून. इतर काय करतील मग? काय धोरण आहे तुमच्याकडे? कुठला अभ्यास आहे? कुठला सोशो इकॉनॉमिकल सर्वे आहे तुमच्याकडे की म्हणून तुम्ही ओनली वन मराठा? कुठली अशी कोणती वेळ आली मराठा समाजावर की तो डिप्रेस झालाय, ज्याच्यावर सामाजिक अन्याय झालाय? का हो? मराठा समाजाचे आमदार जास्त म्हणून? मराठा समाजाच्या हातात गावच्या पोलीस पाटलापासून सरपंचापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांचा दबाव म्हणून मराठा समाजासाठी घोषणा करताय तुम्ही?